खेड तालुक्यातील गोलेगाव खराबवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या व वाणिज्य वापरात असलेल्या 373 मिळकतीवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सोमवारी 27 जुलै 2026 रोजी चाकणजवळील खराबवाडीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे। या अतिक्रमण विरोधी कारवाईबाबतच्या अंतिम नोटीस संबंधित मिळकतधारकांना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर अनेकांनी आपापली बांधकामे आणि साहित्य काढून घेण्यास सुरुवात केली असतानाच सोमवारी सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई सुरू करण्यात आली आहे। खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह महाळुंगे एमआयडीसी दक्षिण व उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी, राखीव पोलीस दल यांच्या बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे तहसीलदार बेडसे यांनी खराबवाडीमध्ये आल्यानंतर सांगितले। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत। त्यातही खेड तालुक्यातील गोलेगाव आणि खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील मिळकतीबाबतचा वाद उच्च न्यायालयात सुरू होता। त्याबाबत आदेश झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणच्या खासगी सर्व प्रकारच्या मिळकतीवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येत आहे। खराबवाडी येथील 2 एकर गायरान जागेत 286 आणि आळंदी परिसरात असलेल्या गोलेगाव येथील 1.5 एकर 60 आर गायरान क्षेत्रातील 87 अशा एकूण 373 मिळकतीवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। गोलेगावमध्ये मंगळवारी 28 जुलैपासून कारवाई सुरू केली जाणार आहे। चाकण औद्योगिक परिसरात खराबवाडी भागात सोमवारी 27 जुलै 2026 रोजी अतिक्रमण कारवाई दरम्यान या भागातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आलं होतं। प्रत्यक्षात या भागात कारवाई प्रसंगी मोठी वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान सदरची अतिक्रमण कारवाई न्यायालयाच्या आदेशाने होत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी काही बडे बिल्डर किंवा राजकीय सूड यामुळे न्यायालयीन कचाट्यात आणून कारवाई करणे भाग पडल्याची शंका काही जणांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे। सदरची कारवाई अन्यायकारक असल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं आहे। सोमवारी सकाळी वाणिज्य मिळकती जमीनदोस्त करण्यास सुरुवात करण्यात आली असून पावसाळा संपल्यावर म्हणजे सप्टेंबर महिन्यात रहिवासी असलेल्या मिळकतीवर सुद्धा ही धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले। स्थानिक नागरिक आणि तहसीलदार यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात। काय सांगाल आपल्याकडे आज खराबवाडी आणि गोलेगावमध्ये आपण कारवाई आज सकाळी 7 वाजल्यापासून खेड तालुक्यातील खराबवाडी या ग्रामपंचायतीच्या भागामध्ये असणाऱ्या गायरान जमिनीचे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निष्कर्षणाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून सदर मोहीम ही सुरू आहे। या ठिकाणी नागरिकांचं मी खरोखर अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही। तसेच त्यांनी स्वतःहून काल परवा जसे आम्ही नोटीस दिल्या तसं त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलेले आहे। या ठिकाणी मी आपणा सर्वांना याद्वारे विनंती करत आहे की खेड तालुक्यामधील पुढचं उद्या आम्ही गोलेगावमधील अतिक्रमण काढणार आहोत, तर गोलेगावमधील व्यावसायिक अतिक्रमण हे निघणार आहे। तसंच पुढील 30 सप्टेंबरपर्यंत खेड तालुक्यामधील व्यावसायिक तसेच रहिवासी हे सर्व अतिक्रमणाची मार्किंग करून आम्ही ते काढणार आहोत। त्यामुळे आपणामार्फत मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की 30 सप्टेंबरच्या आत आपण पर्यायी व्यवस्था करून आपलं अतिक्रमण हे निष्कासित स्वतःहून करून घ्यावं, जेणेकरून शासनाचा अधिभार आपल्यावर लादला जाणार नाही। आणि या ठिकाणी ज्या प्रकारे खराबवाडीतील नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच प्रकारचं सहकार्य पूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांकडून मिळेल ही आम्हाला पूर्ण आशा आहे। त्याबाबत मी पूर्णपणे आशावादी आहे। धन्यवाद। तर आपल्याकडे टोटल किती कारवाई होणार आहेत आज आणि उद्या? टोटल 367 अतिक्रमण आम्ही काढणार आहोत। खराबवाडी आणि गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणाच्या संदर्भात सप्टेंबरनंतर आम्ही राहती घरं देखील काढणार आहोत। त्यामुळे त्यांना कोणतेही संरक्षण नाही। राहती घरांचा जो विषय आहे तो 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना नोटीसेस दिल्या जातील आणि त्यांना मुदत दिलेली आहे, त्यांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यायची आहे। तुम्ही कशामुळे कारवाई होती, काय पार्श्वभूमीला काय सांगाल? पहिल्यांदा मी याच्यात सांगू इच्छितो की प्रशासनामार्फत ही एकदम अन्यायकारक अशी कारवाई होत आहे। कारण ही फक्त कारवाई गोलेगाव आणि खराबवाडी या 2 गावापुरतीच मर्यादित ठेवली आहे। जरी कोर्टाचे कुठले आदेश असले की गायरानामध्ये रहिवासी आणि दुकानावरती इलिगल अशा प्रकारचं कारवाई असेल, अतिक्रमण असेल तर काढण्यात यावं, परंतु त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे शासन दरबारी GR काढण्यात आली। आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पण 25 मार्च 2026 रोजी GR प्रसिद्ध केला की 31 डिसेंबर 2026 पर्यंत शासनाला जर अहवाल गेले तर त्यामध्ये काही दुकानं असतील किंवा रहिवासी वापर असेल याच्यात नियमित करण्याचे आदेश देण्यात आले। त्याप्रमाणे आमचं खराबवाडी असेल, गोलेगाव काही इतर गावांचे पण प्रस्ताव शासन दरबारी दाखल आहे। त्या संदर्भात अजून निर्णय म्हणण्यापेक्षा अंतिम टप्प्यात यायला अवधी आहे, त्याच्या आधीच ही कारवाई करणं एकदम चुकीचं आहे।
आणि याला खूप कमी असा अवधी देण्यात आला. शासनाकडून फक्त 24 तासाची कारवाई त्या आदेश देण्यात आल्यामुळं नागरिकांचा खूप असा रोष आणि याच्यावरती असा अन्याय कारवाई झाली अशा प्रकारचं याच्यामध्ये निदर्शनात येत आहे. भविष्यामध्ये आम्ही पण याच्या संदर्भात काय असेल ती कोर्ट कचेरी आणि शासनाच्या दरबारी कारण 1970 पासून जवळजवळ रहिवासी या ठिकाणी राहत आहे. खराबवाडीच्या गायरानामध्ये जवळजवळ 70 ते 80% गाव हे गायरानामध्ये येत असल्यामुळं आणि त्याचे नियमित अशा प्रकारचा ग्रामपंचायत टॅक्स असेल किंवा लाईट बिल असेल याची पूर्ण पूर्तता प्रत्येक वर्षी नागरिक करत आहे. आणि याच्यामध्ये पूर्णतः आम्हाला विश्वास आहे की भविष्यात हे नागरिकांना गायरानाचं गावठाण या ठिकाणी होईल. आम्ही शासन दरबारी किंवा कोर्टामध्ये याची दाद मागणार आहे भविष्यात. बरं, तर आज ही जी कारवाई झालेली ही सगळी जी वाणिज्य वापरायची जे म्हणतो व्यावसायिक गाळे वगैरे याच्यावरती कारवाई झाली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तिथल्या घरांवर सुद्धा कारवाई होणार असं प्रशासनाकडून सांगितलं जाते. कसा लढा देणार तुम्ही आता पुढे? आता संपूर्ण याच्यामध्ये काय वाणिज्य वापर आहे याच्यामध्ये आम्ही पण स्वतः सहकार्य केलं. कारण ही कुठेतरी वाणिज्याचा विषय जो चुकीचा आहे याच्यामध्ये पूर्ण नागरिकांनी सहकार्य करून स्वतः बांधकामं वगैरे काढून घेतली. रहिवासी बाबतीतला जो विषय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लॉजेस आहे त्याला काहीतरीच मार्ग निघेल. हा फक्त एका खराबवाडी गावापुरता विषय नसून महाराष्ट्रातील असंख्य जिथे गाव आहे तर गायराना बाबतीतला जो प्रश्न आहे हा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे संयुक्त सरकार मला विश्वास आहे याच्यातून नक्कीच मार्ग काढेल आणि याच्यामध्ये आम्हाला सर्वांची मदत होईल. राहू द्या